आपण महा-टी-ई-टी साठी परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहणार आहोत. तर एकूण आपण 30 प्रश्न पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. मग राष्ट्रपती कोण होते? तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नर्मदा. नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे, त्यामुळे ती अरबी समुद्रात मिळते. यासोबत एक तापी नदी आहे, ती पण अरबी समुद्रात मिळते. त्यानंतरच्या ज्या नद्या आहेत महानदी, गोदावरी आणि कृष्णा, ह्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहेत? ते दिले आहेत भाग 3. याच्यामध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत. भाग 4 मध्ये काय आहेत? मग राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे ही भाग 4 मध्ये दिले आहेत. भाग पहिल्यामध्ये आहे संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र, ते कलम आहे 1 ते 4. भाग दुसऱ्यामध्ये कशाचा आहे? नागरिकत्वाचा. याच्यामध्ये कलम 5 ते 11 दिले आहेत. भाग तिसरा जो आहे मूलभूत अधिकार, हे आहेत भाग 12 ते 35 कलम आहेत. आणि भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे दिले आहेत ते आहेत कलम 36 ते 51. आणि मूलभूत कर्तव्य जे आहेत ते आहेत 51A. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती मृदा सर्वाधिक सुपीक आहे? इथे सर्वाधिक सुपीक विचारली आहे, ती आहे जलोढ मृदा. याला आपण गाळाची पण मृदा म्हणतो. पुढचा प्रश्न, दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1930. महात्मा गांधींनी 1930 साली मिठावरील कराच्या विरोधात दांडी मार्च काढला. हा सविनय कायदेभंग चळवळीचा भाग होता. पुढचा प्रश्न, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन 3 250. भारतीय राज्यसभेची कमाल सदस्य संख्या 250 आहे. यापैकी 238 जे आहेत ते राज्यांतून निवडले जातात, तर 12 जे सदस्य आहेत ते राष्ट्रपती नियुक्त असतात. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वाधिक उंच पर्वत शिखर कोणते? याचे योग्य उत्तर ऑप्शन 2 माउंट एव्हरेस्ट. हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची उंची आहे 8848 मीटर. आणि हे कोणत्या देशामध्ये आहे? हे आहे नेपाळमध्ये. मग भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? ते आहे कांचनजुंगा. हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोठे सुरू झाले? याचं ठिकाण विचारलं. याचं योग्य ठिकाण आहे ऑप्शन 2 मुंबई. 1942 मध्ये मुंबईतील गवालिया टँक मैदानावर भारत छोडो आंदोलन सुरू झाले. त्याच मैदानाचं आता सध्याचं नाव आहे ऑगस्ट क्रांती मैदान. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? तो आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन 2 अहिल्यानगर. इथं अहमदनगर लिहिलं आहे, हे जुनं नाव आहे. आता नवीन जे नाव आहे ते आहे अहिल्यानगर. सर्वात छोटा कोणता आहे? ते आहे, सर्वात छोटा जो आहे तो आहे मुंबई शहर. हा सर्वात छोटा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, हरित क्रांतीशी संबंधित शास्त्रज्ञ कोण? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर MS स्वामीनाथन. हे हरित क्रांतीशी संबंधित आहेत. सर्वप्रथम हरित क्रांती ही पंजाब आणि हरियाणामध्ये झाली आणि त्याच्यामध्ये जे गहू आहे पीक, याच्यापासून हरित क्रांतीची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न, नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1950. पुढचा प्रश्न, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि सोबतच कोणता एक मराठा, हे 2 वृत्तपत्र सुरू केले होते. आणि ह्यांची जी भाषा विचारली तर मराठा नावाचं जे वृत्तपत्र होतं हे होतं इंग्रजीमधून, आणि केसरीची जी भाषा होती ती होती मराठी. केसरीचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक हे मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1885. याचे पहिले जे अध्यक्ष ते कोण होते? योमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अक्षाचा झुकाव किती अंश आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तो आहे 3.5 अंश. शिक्षणाचा अधिकार कायदा, त्यालाच आपण RT या नावाने पण ओळखतो, कोणत्या वर्षी लागू झाला? याचं वर्ष जर विचारलं असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 2009. 2009 पासून RT ऍक्ट हा लागू झाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 कार्बन डायऑक्साईड.
पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 1919 साली. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये घडले होते. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उंच शिखर ते कोणतं आहे? ऑप्शन 3 कळसुबाई. हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं. याची उंची आहे 1646 मीटर. महाराष्ट्रातील शिखरांचा उतरता क्रमासाठी एक ट्रिक आहे, ती आहे क सा मी हसतो. क पासून कोणता आहे? कळसुबाई. सा पासून कोणता आहे? साल्हेर. आणि मी पासून कोणतं लक्षात ठेवायचं? महाबळेश्वर. पुढचा प्रश्न, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहेत? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 आयर्लंड. आयर्लंडच्या राज्यघटनेतून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतली आहेत. अमेरिकेकडून आपण मूलभूत अधिकार घेतले आहेत. कॅनडाकडून आपण संघराज्य हे मजबूत असं घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? याचे उत्तर आहे ऑप्शन 2 वर्गीस कुरियन. श्वेत क्रांती ही दुग्ध उत्पादन वाढीसाठी केली होती. पुढचा प्रश्न, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 26 नोव्हेंबर रोजी. पुढचा प्रश्न, नर्मदा बचाव आंदोलन कोणाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 मेघा पाटकर. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 थार वाळवंट. सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1930. सविनय कायदेभंग चळवळ 1930 मध्ये सुरू झाली. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 42वी घटनादुरुस्ती. 42वी घटनादुरुस्ती 1976 द्वारे मूलभूत कर्तव्ये समाविष्ट झाली. याचं जर कलम विचारलं तर कलम 51A. याच्यामध्ये एकूण सध्याला 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 गोदावरी. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1935 साली. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह कोणता? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 आर्यभट्ट. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 राजस्थान. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? सर्वात मोठे राज्य आहे ते आहे राजस्थान 1 नंबर. त्यानंतर 2 नंबरला येतं मध्य प्रदेश आणि 3 नंबर लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. अशाच प्रकारचे MCQs पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.